नमस्कार, मी डॉक्टर सुजित कदम. आरंभ ज्योतिष या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज 6 ऑक्टोबर 2025. आज कोजागिरी पौर्णिमा. श्रीमद भगवद्गीतेतील 15व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकात श्रीकृष्ण भगवान म्हणतात, पुष्णामीच औषधीही सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. अर्थात जेव्हा आपण वनस्पती शास्त्राच्या दृष्टीतनं विचार करतो तेव्हा चंद्र त्याच्या अमृतमय किरणांनी संपूर्ण औषधी वनस्पतींचं भरणपोषण करत असतो. या काळात सर्व औषधी वनस्पतींची जी उपयुक्तता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असते, असा याचा संक्षिप्त स्वरूपात अर्थ होतो. आणि अजून जेव्हा आपण त्याचा अगदी खोलामध्ये जाऊन विचार करतो तेव्हा आपण याला वनस्पती शास्त्राच्या दृष्टीतनं पूर्णान्न पौर्णिमा सुद्धा म्हणतो. कारण या काळामध्ये तांदूळ असतील, अनेक भाज्या असतील, यांची कापणी झालेली असते, शेतकऱ्याकडे सुबकता आलेली असते. त्यामुळे अन्नधान्याची पूजा करून शेतकरी निसर्ग देवतेला आणि देवीला यापासून बनलेल्या अन्नपदार्थांचे नैवेद्य दाखवून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतात. जेव्हा आपण या पौर्णिमेचा आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार करतो, शरद ऋतू संपत आलेला असतो आणि अशा वेळेला शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढलेलं असतं आणि चंद्रप्रकाश अतिशय शीतल झालेला असतो. तर या वेळेला वाढलेल्या पित्तज रोगांच्या साठी किंवा पित्तामुळे तयार होणाऱ्या अनेक व्याधींकरिता चंद्राच्या सौम्य प्रकाशाने थंड झालेल्या अन्नपदार्थांना सेवन केलं जातं. यामध्ये मुख्यतः तांदळापासून बनवलेली खीर, दूध या अन्नपदार्थांचा मुख्यतः समावेश असतो. याच्यामुळे शरीरात जे पित्तज व्याधी तयार झालेले असतात, जसे त्वचेचे विकार असतील, पित्तज ज्वर असेल, तर यांना कमी होण्यासाठी मदत होते. आता आपण जाणून घेऊया ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून या शरदीय पौर्णिमेचं काय महत्व आहे. चंद्र या काळामध्ये त्याच्या 16 कलांनी युक्त असतो. त्याचमुळे याचा ग्रहांवरती खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असतो. या काळामध्ये व्यक्तीच्या स्वभावामध्ये अनेक स्थित्यंतर आपल्याला दिसू शकतात. भावनिक गुंतागुंत दिसू शकते. या काळामध्ये याकरता उपाय म्हणून आपण शिवाची उपासना करू शकतो. जसं शिवस्तुती असेल यासारखी स्तोत्र वाचू शकतो. त्याचबरोबर शंकराच्या पिंडीला अर्थातच शिवलिंगावरती दूध वाहू शकतो, पांढरे तांदूळ वाहू शकतो. त्याचबरोबर या काळामध्ये पांढऱ्या वस्तूंचं दान करणं सुद्धा हितकारक असतं. यामुळे जर कुंडलीमध्ये चंद्रग्रह खराब असेल तर त्यापासून होणाऱ्या तोट्यांपासून आपल्याला संरक्षण मिळतं. या काळात शिव उपासनेबरोबर लक्ष्मीची उपासना केली असता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती फळ मिळतं. अनेकांना धनाशी संबंधित त्रास निर्माण झालेले असतात, कर्ज असतं. अशा लोकांनी या काळामध्ये लक्ष्मीच्या बीजमंत्राचा 108 वेळा जाप करणं अत्यंत फलदायक ठरतं. त्याचबरोबर ते महालक्ष्मी नमन अष्टकाचं पारायण सुद्धा करू शकतात. या काळामध्ये गणेश उपासनेला सुद्धा अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. संकटनाशन महागणपती स्तोत्रासारखी स्तोत्र जर या काळामध्ये वाचली तर येणारी अनेक संकटे या काळामध्ये दूर ढकलली जाऊ शकतात. तर ज्योतिषशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, नाडीशास्त्र आणि वास्तुशास्त्र याच्या नवनवीन माहितीसाठी आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या चॅनलला, ज्याचं नाव आहे आरंभ ज्योतिष. धन्यवाद.